माझं नाव साक्षी राकेश दलबंजन. माझी मुंबई लोहमार्गपदी निवड झाल्या. मी 12वी विद्यापीठमधून केलं. त्यानंतर मी वागरे पाटील फाउंडेशन जॉईन केलं. तिथं मला खूप साथ लाभली. घरातल्यांचे वगैरे खूप कष्ट आहेत माझ्या मागं, त्यांच्यामुळे आज मी इथं आहे. ग्राउंड मी वागरे पाटील सरांच्या म्हणजे क्रीडा संकुलवर करत होतं, चेचा सरांच्या इथं. त्यांची खूप साथ लाभली. त्यांनी पण ग्राउंड खूप चांगलं करून घेतलं. नंतर बॅच आणि स्टड रूम इथं फिरंगाई मंदिरपाशी वागरे पाटील फाउंडेशनमध्ये होतं. काय नाही, सातत्य ठेवायचं होतं सगळं. मी कष्टानं व्यवस्थित करत गेलो, सातत्य ठेवलं, त्यामुळे आज मी इथं आहे. घरातल्यांचं खूप आभारी आहे मी. त्यांच्यामुळे मला आज इथं एवढी मोठी संधी मिळाली. धन्यवाद. तर मी राकेश दलबंजन, राकेश अशोक दलबंजन. माझी मुलगी पोलीस भरती झालेली आहे. तिने फार असं एकदम कष्ट केलेलं आहे. सकाळी 5ला गेली की संध्याकाळी 8-9 वाजता यायची. फिजिकल तिचं एवढं पाय वगैरे दुखत होते तरी तिनं मागं फिरली नाही. पहिला एकदा सिंधुदुर्गमध्ये तिनं ग्राउंड दिला. ग्राउंड 42 झाला. पेपर जरा अभ्यास कमी झाला म्हणून ती मागं अशी थकली नाही का माघारी घेतली नाही. आणि ह्या मुंबई लोहमार्गमध्ये गेणे तिनं फिजिकल 47 आणि पेपर 80 असा 127 स्कोअर केला तिनं. मी 123 मिनिट लागले. ओपनपेक्षा जास्त तिनं स्कोअर केला. आता तुम्ही वडील आहात. हा आनंद म्हणजे पैशात मोजण्यासारखा नाही, एक तर द्विगुणित आनंद असतोय. आणि एका मुलीनं अशा पद्धतीचा झेंडा लावणं म्हणजे फार एक मोठं महात्म्य आहे. मग यामध्ये तुमच्या भावना कशा आहेत, की काय वाटते की बाबा तुम्हाला एखादं विशेष असं अचिव्हमेंट झालेली आहे. आणि भागात आता अमल माने साहेबांसारखे आहेत, नगरसेवकांचे चिरंजीवी आहेत, त्यांच्याकडून आणि अनेक विविध लोक तुमच्या कौतुकाची थाप म्हणजे मुलीच्या पाठिंब्यामुळं म्हणजे मुलगीनं तुमचं नाव मोठं केलं आहे. मुलगीनं तर या संदर्भात वडील म्हणून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे की बाबा मुली किती सक्षम असतात आणि कशा पद्धतीनं एखाद्या वंशाला पुढे नेऊ शकतात. मुलीचा आज मला एवढा अभिमान मानतोय मी. मुली म्हणजे मुलापेक्षा मुली एवढं फास्ट होतील हे मला वाटत बी नव्हतं. तर तिनं मला मुलगीनं माझं एवढं म्हणजे डोकं एवढं चढ केलंय. कारण आमच्या खानदानमध्ये पहिल्यांदा आमचे सरकार नोकऱ्याने पहिल्यांदा पोलीस झालेले आहे. एवढा अभिमान वाटतोय मला मुलगीचा की मनात आणि सपनात बी नव्हतं की बाबा माझी पोरगी एवढ्या खानदानमध्ये. कारण आम्ही एवढ्या रस्त्यावर गाडी ढकलून सोडा विकत होतो, रेवडी विकत होतो, सगळे करत होतो. तरी वाटत नव्हतं मला मुलगी हा दिवस आजही मला दाखवेल. आता बरीच लोकांना याच्यातून एक चांगला माध्यमातून आपला एक चांगला संदेश जाऊ शकतोय की बरेच कोल्हापूरमध्ये सुद्धा बरीच अशी प्रकरणं आहेत की सोनोग्राफी करून टेस्ट करणं, मुलगी असेल तर त्या नष्ट करणं. आणि तुमच्या मुलीनंच अशा पद्धतीने एक वैशिष्ट्यपूर्ण आता बघितलं सारांशानं तर मुलं फार कट्ट्यावर दिसत आहेत. म्हणजे प्रत्यक्षात मी ही पुरुष जातीचाच आहे, त्याच्यामुळं पुरुषावर मला काय हे करायचं नाही, आरोप करायचं नाही. पण तरीसुद्धा आता सातत्यानं जर सत्य बघितलं तर मुली फार पुढं आहेत आणि मुलीच हा खरा वंशाचा दिवा आहे असं म्हणायला काही हरकत येणार नाही. मी सगळ्याच लोकसंख्या जनतेला मी हात जोडून नमस्कार करतो. मुलापेक्षा मुली एक नंबर आहेत. तसं कुठलेही पाप धारण करू नका सा. कारण मुलगीनं आज माझ्या एवढा कष्ट केलेला आहे की मला हे दिवस मला दाखविलेला आहे. तुम्ही सगळ्यांची मी तुम्हाला विनंती करतो की मुली हे नाही मुलापेक्षा भारी आहेत. या तुमच्या एवढ्या अडचणी होत्या, या अडचणीमध्ये सुद्धा मुलीला सुद्धा स्वतःचं हे प्रॅक्टिस करताना कारण अनेक गोष्टी बघतो आपण. ज्यांच्याकडे सुखसुविधा आहेत त्यांना ते अचिव्हमेंट करणं अतिशय सोपं असतं. पण आता जी परिस्थिती बघतोय किंवा ऐकण्यात माझी आहे, मी प्रथमदर्शनी तुम्हाला भेटतोय, तर त्याच्यामध्ये तुमची परिस्थिती फार हालाकीची दिसते. त्यामध्ये तिलासुद्धा कॉम्प्रोमाइज करायला लागले असेल. मग या गोष्टी तिनं आणि तुम्ही कुटुंब म्हणून कशा हँडल केल्या हे पण आपल्या जर सर्व वर्गांना सांगितलं तर त्यांनाही त्या पद्धतीची उभार येतील. कारण काही लोक असे आहेत की ते निव्वळ माझी परिस्थिती नाही म्हणून डगमगणारी बरीच कुटुंब आहेत. त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, माझ्या मुलगीनं मला एवढं सहकार्य केलं. म्हणजे माझी जरी परिस्थिती नव्हती तरी बाबा मी त्याला सकाळी जरी 50 रुपये देत होतो बसला तर नको बाप्पा मला फक्त सुट्टी 15 रुपये द्या. आणि मला मुलगीनं एवढी जाणीव आहे आमचे बाप्पा रस्त्यावर कष्ट करतात, काय करतात, किती मिळवतात. ती कुठलीही शब्दानं मला म्हणली नाही बाप्पा हे द्या. पुस्तकं जरी असली तर दुसऱ्याच्या मैत्रिणींची पुस्तक आणून पुस्तक वाचत होती. गोळा जरी घेतला तर दुसऱ्याचा वापर करून गोळा करत होती. जे पोरगीनं आम्हाला जे असं म्हणले सुद्धा नाही बाबा मला ही वस्तू आणून द्या बाप्पा, तुम्हाला बाप्पा मागितले जमले तर द्या, नाही तर मी करून घेतो दुसऱ्याकडनं. या मुलीनं तुमची अचिव्हमेंट जी केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सार्थक झालं असं वाटतंय का? एक नंबर वाटते सर. त्या संदर्भात म्हणजे प्रत्येक मुलानं आपल्या आईवडिलांच्या जी स्वप्न असतात ती कशी असतात आणि ती अचिव्हमेंट करण्यासाठी काय करायला पाहिजे? प्रत्येक आईनं आपल्या मुलीला साथ द्यायला पाहिजे. मुलीनं आईनं सगळ्यात जास्त आईनं सपोर्ट करायचं. आईमुळं बापामुळं पप्पामुळं म्हणजे असं
स्ट्रॉंग करायचं त्यासनी. थकले तर पण त्यासनी उठवायचं. हा बाळ चल, तू पाऊस आहे, ऊन आहे, कवा थंडी आहे. खरं ती उठली, मम्मी झोपली नाही, ती उठली की मम्मी पण उठायची तिला. स्ट्रॉंग चल उठ म्हणायचं, धावायचं, थांबायचं नाही. नमस्कार. आज आपल्या भगिनी साक्षी दलबंजन या आज मुंबई पोलीस दलामध्ये त्यांची आज निवड झालेली आहे. पण खऱ्या अर्थानं सांगायचं तर अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी हा यशाचा दिवा हा लावलेला आहे. आणि त्यांनी जे कष्ट केलेलं आहे हे समाजातील सर्वच आपल्या वर्गासाठी एक आदर्श असा त्यांनी घालून दिलेला आहे. आणि असंच आपल्या समाजातील सर्व महिलांनी व मुलींनी व माता भगिनींनी पण यांचा आदर्श घेऊन आपल्या म्हणजे परिस्थितीसाठी न थांबता त्यांनी पण असं उज्ज्वल यश संपादन करावं एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. कुमारी साक्षी कमला राकेश दलबंजन ही जी मुंबई पोलीस दलामध्ये अभिमानास्पद अशी निवड झालेली आहे. खरं म्हणजे दलबंजन कुटुंब हे अतिशय कष्टातून वर आलेलं कुटुंब आहे. दलबंजन काका असतील, त्यांच्या पत्नी असतील, म्हणजे साक्षीचे आजोबा असतील, आजी असतील, वडील असेल, आई असेल. साक्षी वडील हे राकेश कित्येक वर्ष महाद्वार रोडला सोड्याची गाडी चालवतात. त्यानंतर आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. खरं म्हणजे आपल्या वडिलांचे कष्ट पाहून साक्षीने निर्णय केला की आपल्याला काही ती परिस्थिती बदलायची आहे. आणि खऱ्या अर्थानं महिला सबलीर काय असते तिने आपल्या कष्टातून दाखवून गेलेलं आहे. परवा दिवशी 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेबांची जयंती झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्याने महिलांना खूप अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून तिने चांगलं शिक्षण घेतलेलं आहे आणि अतिशय कष्ट करून. खरं म्हणजे मुंबई पोलीस दल हे जगातलं टॉपचं पोलीस दल असं मानलं जातं. स्कॉटलंड यार्ड म्हणजे ब्रिटनचं जे पोलीस दल आहे त्यापेक्षा टॉपचं पोलीस दल मुंबई मानलं जातं. आणि मुंबई पोलीस दलात निवड होणं त्याची जी क्षमता असेल, शारीरिक क्षमता असेल, बौद्धिक क्षमता असेल, ही चेष्टा नव्हे. हे दिदीत एरा गाबायचं काम नव्हे. तू म्हणजे वाघिणी दूध आणलीस, थोडक्यात वाघिणी दूध आणलेला आहेस तू. आणि तुला खरं शुभेच्छा. तू एवढ्या थांबू नकोस. येणाऱ्या भविष्य काळामध्ये तू खात्यावर परीक्षा दे, PSI हो, DYSP हो, तुझ्या दारामध्ये दिव्याची गाडी येऊ दे, एक अधिकारी होऊ दे. आणि तुझ्यामुळे बाळ या महादेवनगरी असेल, तर आमचा कॉलनी असेल, फुले रिंग रोड असेल, या सगळ्या मुलींना एक तुझ्यामुळे आमची सुद्धा मान अशी ताट झालेली, गर्वानं झालेला आहे. आणि हा तुझा आदर्श या मुलींना मिळू दे. कारण मुलींना असं काय वाटते, मुलींचा रांधा वाडा उडा कष्टी हे प्रकार असतो. त्यामुळे तू शिक आणि मोठी हो. तुला मग आमच्या शुभेच्छा आहेत. तुझं असं करिअर पुढे सरकत राहावं ही त्या आई जगदंबेची प्रार्थना. आज आपण उपनगरासाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा क्षण आहे. प्रत्येकजण परिस्थितीचा बाव करून मला हे कसं करता येत नाही हे सिद्ध करतो आहे. आणि त्यातच आपल्याला दुसरा एक महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण म्हणजे झालेला होता, त्याच्यावर उत्तर हे ॲटोमॅटिकली मिळालेलं आहे. एक स्त्री काय करू शकते, वंशाचा कशी वाढ करू शकते किंवा वंशाला कसं उजाळा आणू शकते याचं जातिवंत उदाहरण आहे. अंतर्गुणामध्ये जी क्षमता आहे ती तिनं सिद्ध करून, परिस्थितीवर मात करून आज आईवडिलांना काय पाहिजे, प्रत्येकाचं एक अचिव्हमेंट असतं आणि एकच ध्येय असतं की माझ्या मुलानं, माझा वंश, माझं कुटुंब याचं नाव करावं. आणि त्याच्यासारखा आयुष्यामध्ये कुठलाही दुसरा जगात आनंद नाही. आणि तो आनंद या मुलीनं मिळवून दिलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या वडिलांनी एक वेगळा संदेश दिलेला आहे की स्त्री हत्या करू नका, भ्रूण हत्या करू नका, कारण मुलगी हाच खरा वंशाचा दिवा आहे. धन्यवाद.